आजवर तुम्ही चहावाला, पेपरवाला, लॉन्ड्रीवाला, इस्त्रीवाला असे वेगवेगळे व्यवसाय करणारे उद्योजक बघितले असतील. पण पुणे तिथे काय उणे ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. आणि असाच एक उद्योग पुण्याच्या एका तरुणाने केला आहे. फार्मसीचं शिक्षण घेतलेलं आहे त्या तरुणाने. तर त्याने एक फार्मसी कोंडमवाला म्हणून एक व्यवसाय चालू केला. तर एका अहवालावरून त्याने बघितलं होते की यावर्षी 75,000 पेक्षा जास्त गर्भपात झाले होते. आणि त्याचा कॉन्डोमचं शॉप ओपन करण्यामागचा तर उद्देशच आहे की गर्भपात ही घटना टळायला पाहिजे, म्हणून त्याने फार्मसी कॉन्डोमवाला म्हणून एक शॉप ओपन केलं. सध्या त्याचं बालेवाडीला एक आणि आता सिंहगड रोडला त्याने दुसरी शाखा ओपन केलेली आहे. तर त्याचं म्हणणं एक आहे की तरुणांनी ती गोष्ट घ्यायला लाजू नये, कारण आजही आपण समाजात बघितलं तर कोणी म्हणतं पाकिट द्या वगैरे, घेतानाही लाजतात लोक, आजूबाजूला असतात तर तेव्हा मागायला असतात. तर त्याने त्या शॉपला एक टॅगलाईन पण दिली, मी द्यायला लाजत नाही, तुम्ही घ्यायला लाजू नका. धन्यवाद.